शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक, मोठे जाहिरात बोर्ड लावल्याचे प्रकार समोर आले आहे। अशा अनधिकृत फलकांवर व फ्लेक्स बोर्डवर महापालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे। गेल्या महिन्याभरात महापालिका प्रशासनाने 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, तर 711 फलकांवर कारवाई करत 34,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे। अनधिकृत फ्लेक्स बोर्ड संदर्भात कारवाईसाठी न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनामार्फत सातत्याने आढावा घेऊन अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। शहरातील प्रभाग क्रमांक 1 च्या विकास कामांसाठी महापालिका व आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे प्रभागातील टप्प्याटप्प्याने विकासाची कामे मार्गी लागत आहे। अयोध्यानगर पंचवटी परिसरातील ओपन स्पेस व रस्ता काँक्रिटीकरणाची कामे हाती घेतली असून लवकरच ती पूर्ण होणार आहे। या भागाचा विकास कामातून कायापालट होऊन नंदनवन होईल। नागरिकांनी देखील आपल्या घरातील कचरा घंटागाडीतच टाकून आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा। प्रभागातील नागरिकांना आपल्या आवडीचे मोफत वृक्ष दिले जाईल, मात्र त्याचे संवर्धन करण्याचे काम करावे। नागरिकांच्या सहकार्यातूनच प्रभागामध्ये कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले। पाईपलाईन रोड अयोध्यानगर पंचवटी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण व ओपन स्पेस जागेचे सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते। अहिल्यानगर जिल्हा विकास आराखड्याबाबत जिल्हा वार्षिक योजनेतील राखीव निधीचा विनियोग करताना विविध योजनांचे अभिसरण करून आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करण्यावर भर द्यावा आणि विकास आराखड्यात रोजगार निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांवर भर द्यावा, अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शाहूराजे मोरे, जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे आदी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीची अहिल्यानगर शहरात सदस्य नोंदणी अभियानास उत्साहात सुरुवात झाली आहे। शहरातील प्रत्येक प्रभागात व बूथ परिसरात पक्षाचे पदाधिकारी नोंदणी अभियान राबवत आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी नगर शहरातून पक्षाचे 1 लाख नागरिकांचे सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी संयोजक प्रशांत मुत्ता यांनी केले आहे। अहिल्यानगर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली। प्रभाग 4 चे प्रभारी अशोक गायकवाड यांच्या नियोजनाखाली सावेडी उपनगरमध्ये पारिजात चौकात बूथ लावून अभियान राबवण्यात आले। जिल्ह्यातील पक्षाचे सामान्य कार्यकर्ते, राज्याच्या राजकारणात नेहमीच मोठ्या पदावर गेलेले आपण विधान परिषदेचे माजी सभापती प्राध्यापक फरांदे यांच्या रूपाने पाहिले आहे। आता नव्या पिढीत प्राध्यापक राम शिंदे यांच्या विधान परिषद सभापती पदाच्या रूपाने एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेचा सन्मान झाला आहे, असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी केले। विधान परिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड झाल्यानंतर प्राध्यापक राम शिंदे अहिल्यानगर येथे आले होते।
होते। त्यावेळी शहर भाजपच्या वतीने प्राध्यापक राम शिंदे यांचा शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक भानुदास बेरड, माजी नगरसेवक सचिन पारखी, रामदास आंधळे, संपत नलावडे, बाबासाहेब सानप, निशांत दातीर आदी उपस्थित होते। शहराची खबर बातमीमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।